बुलेटिनमध्ये दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला एक सविस्तर आणि मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान राजकीय भेटीगाठींना मोठा वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी अमित शहा यांच्या भेटीनंतर आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। याआधी सुप्रिया सुळे यांनीही अमित शहा यांची भेट घेतली होती। दरम्यान शरद पवारांनी मागील आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानं या बैठकांना राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मात्र राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाहीये। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची गृहमंत्री असतील किंवा मग पंतप्रधान असतील यांच्याबरोबर ज्या भेटीगाठी चालू आहेत त्या सुरू असलेल्या भेटीगाठींमुळे कुठे ना कुठे या दोन पक्षांमध्ये विलीनीकरणाच्या संदर्भात किंवा एनडीए मध्ये सामील होण्याच्या संदर्भात काहीतरी हालचाली सुरू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे। खरं तर 2 आठवड्यापूर्वी त्या संदर्भामधल्या मोठ्या घडामोडी आपल्याला घडताना दिसल्या होत्या, परंतु त्यानंतर सुरू असलेलं नीटचं आंदोलन असेल किंवा इतर घडामोडी यामुळे या सगळ्या चर्चा मागे पडल्या होत्या। परंतु याच सगळ्या नीटच्या परीक्षेच्या आंदोलनाच्या दरम्यान शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती। त्यावेळी सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत होत्या। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः अमित शहा यांची भेट घेतली। असं कळतं की सुप्रिया सुळे यांनी लेकीच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्याच्या निमित्तानं अमित शहा यांची भेट घेतली होती। परंतु काल सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेणं, आज पंतप्रधानांची भेट घेणं याला काहीच कारण वरवर तरी दिसून येत नाही। त्यामुळे या दोन पक्षांच्या एकत्रित येण्याच्या संदर्भात किंवा एनडीए मध्ये सामील होण्याच्या संदर्भामध्ये या सगळ्या भेटीगाठी होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। नक्कीच प्रणाली, 2 मोठ्या नेत्यांच्या भेटी झाल्यात। तटकरेंनी काल अमित शहांची भेट घेतली आणि आज मोदींची भेट घेतली। जेव्हा 2 राजकीय नेते एकत्र भेटतात तेव्हा नक्कीच चर्चांना उधाण येतं। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।